मित्रांनो नमस्कार, सर्वांना जय हरी आदेश। आणि आज मी अशा माऊलीच्या घरी आलेलो आहे की त्यांच्या मुलावरती मला एवढा अभिमान आहे की एका आईसाठी तो मुलगा म्हणजे सोलापूरमध्ये मुलगा आणि मुलगी त्यांची मुलगी शिक्षिका आहे, मुलगा रेल्वे खात्यामध्ये पोलीस आहे, सुनबाई पण पोलीसमध्ये आहेत सोलापूरला, आणि एक वेल सेटल कुटुंब आहे। आणि ह्या कुटुंबाचं म्हणजे सगळे नोकरीला असल्यामुळं एक दिवस त्यांना जी अडचण आली ती अडचण त्या तुम्हाला सांगणार आहेत, परंतु पहिल्यांदा आपण त्यांचं नाव विचारू। मावशी, तुमचं नाव सांगा पूर्ण। सुभद्रा अशोक निघनाथ, राहणार शेवगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर। तर या ठिकाणी दादांचं नाव काय आपल्या मुलाचं? संदीप अशोक निघनाथ। संदीप अशोक निघनाथ। तर आता ते सोलापूरला जॉबला आहे। मी त्यांना सकाळी फोन केला, म्हटलं आईचं मेडिसिन द्यायचं होतं आणि ते मेडिसिन देण्यासाठी आलो। तर मित्रांनो, मला त्या मुलाचा अभिमान या गोष्टीसाठी वाटतो की आज जर पाहिलं तर तरुणाई जी आहे तर हे नेत्यांमाग किंवा हिरोईन यांच्या पाठीमागे धावते, परंतु ज्यावेळेस माझ्याकडे ते मेडिसिन घ्यायला आलेले होते त्यांचा एक पाय नाही, प्लॅस्टिकचा पाय होता त्यांना, आणि ते एका गाडीवरती आलेले होते। आणि त्या गाडीवरती तुम्हाला सांगतो, लोक जसे इलेक्शनचे सिम्बॉल लावतात ना, स्टिकर, तसं त्यांच्या वडिलांचं स्टिकर करून त्यांनी त्या गाडीवर लावलेलं होतं। म्हणजे त्यांचं वडिलांचं देहांत झालं, 1.5-2 वर्ष झाली वाटतं। तर बापाविषयीचं जे प्रेम आहे तर ते कसं असावं, आईविषयीचं प्रेम कसं असावं, आणि हे आई वडिलांविषयीचं प्रेम मी प्रत्येक मुलाविषयीचं सांगत असतो। जे मुलं मला चांगली वाटतात त्यांच्याविषयी मी चांगलं बोलत असतो। प्रत्येकाने आपल्या आईबापांना जीव लावावा एवढीच सगळ्यांकडून अपेक्षा। आणि मावशी, तुम्हाला काय त्रास होत होता सांगायचं ना? आता कुठपासून सांगू? म्हणजे तुम्हाला जो नॅचरल तुम्हाला काय झालं होतं, कसं झालं होतं, ते सगळं सांगा। एक दिवस अचानक माझी मुलगी शाळेत गेली, 10:30ची शाळा असते तिची, ती 10ला घरून निघते। शाळेत गुंफाची शाळेची ती मुख्याध्यापिका आहे, आणि त्यानंतर ती शाळेत गेली। मी पण शांत बघत टीव्ही बघत होते, आणि टीव्ही बघता बघताच मला एकदम चक्कर आल्यासारखं झालं आणि सगळं घर फिरत सुटलं। आणि त्या स्थितीत माझी शेजारची बाई मोहितेबाई म्हणून आहेत, त्यांना बोलून घेतलं। त्यांनी मला दवाखान्यात नेलं। तिथल्या डॉक्टरांनी नगरच्या दवाखान्याचा पत्ता दिला मला। त्याच्यानंतर मग ते नगरची औषधं चालू केली। त्याच्यानंतर माझ्या इथं बहिणीचा मुलगा आहे, त्या मुलाने मला सांगितलं, आई इथं आपल्याला भेंड्यामध्ये चांगलं औषध मिळणार आहे। बरं, तुम्ही जे नगरला हॉस्पिटलमध्ये गेले होते तर त्या गोळ्या औषधाने तुम्हाला काही फरक पडला का? काहीच जाणवत नव्हतं। बर आणि त्या बीपीच्या, मला बीपी आणि शुगर हे काहीच नव्हतं। त्या डॉक्टरांनी मला बीपीच्या गोळ्या सुद्धा दिल्या, तर त्या मी चालू केल्या। मला चक्कर यायला लागली, तरी मी ते सहन केले बी 2 महिने। मग इथलं माझ्या बहिणीच्या मुलाने सांगितलं की आई आपण तिथं जाऊ, भेंड्याला एक माणूस आहे म्हणे, आणि त्यांचं आडनाव काही मला पण माहित नाही, पण चौकशी करू। मग माझ्या मुलांनी चौकशी केली आणि मुलींनी पण केली, आणि त्यांच्या दोघांच्या विचाराने आम्ही एक दिवशी मला असा त्रास व्हायला लागला, तरी सुद्धा मी, माझी बहीण संगमनेरला, माझं माहेर आहे संगमनेरला, माहेर असताना माझी बहीण वारली म्हणून आम्ही तिला भेटायला चाललो होतो। तर भेटायला जाताना पण मला असं 2-3 महिन्याने असंच झालं, एकदम चक्कर सुटली आणि पांढऱ्या शुभ्र उलट्या होत सुटल्या, आणि पाय दुखायचे, सारखे पाय दुखायचे गुडघ्यापासून वर, तो पण उजवाच पाय फक्त। आणि मला असं गाडीत करायचं, कसं असा प्रवास करावा अशी इच्छाच राहिली नव्हती। मग तिथं माझ्या मुलांनी मुलींनी तिथं मला ॲडमिट केलं, त्यांनी मला सलाईन लावलं त्या डॉक्टरांनी, आणि त्यांनी सांगितलं की हा पित्ताचा प्रकार आहे म्हणून सगळा। तर मी गप्प बसले, काही नाही बोलले त्यांना। तर मग 1-1.5 तास तिथं आमचा गेला, वडगावमध्ये। मग तिथून पुढे मला शांत वाटलं। मग मुलींनी पाणी आणलं, पाणी पिले, आणि मग एकदम फ्रेश झाले की माझं काहीच दुखत नाही असं झालं मला। मग माझे मुलं मला विचारायला लागले, मग काय करायचं, मग मी पुढं जायचं की मागं जायचं घरी? मी माझ्या पोरांना एकच सांगितलं, काही नको, आपल्या घरी चल म्हटलं। घरी चल म्हटलं, आणि मी रस्त्यात आल्यानंतर दोघं मला विचारायला लागले की मग मी आता काय करायचं? तो म्हटलं काय नाही, मग यायचं म्हणतं भेंड्याचे कोण आहे त्यांच्याकडे जाऊ आपण। मग माझ्या मुलांनी या वाडकर भाऊला फोन लावला, तर ते म्हणे आम्ही घरीच आहोत, या तुम्ही केव्हा या तरी तुमचं चालेल। मग असं करता करता 3:30-4 वाजले त्यांच्या घरी जायला।
त्यांच्या स्टोरीमध्ये उतरलो, थांबलो, बघितलं सगळं, ते प्रशस्त वातावरण सगळं बघून जरा समाधान पण वाटलं. मग तिथं आम्ही पाणी घेतलं. त्यांनी आम्हाला सगळ्या औषधाची त्याची सगळी कल्पना दिली. माझ्या मुलाला आणि मुलीला ते आवडलं. मग त्यांनी त्यांच्या औषधाची काय समजी फी ते सगळं काही सांगून टाकलं. मुलगा आणि मुलगी म्हणे नको मम्मी लगेच घ्यायचं. म्हणजे आमचा पण ते विश्वास बसला, आमची म्हणजे श्रद्धाच बसली एकदम. मग तिथनं आम्ही त्या 2 बाटल्या आणि ते बक्साचं औषधाचं सगळं साहित्य घेऊन आलो. कोणते होते ते औषध? हेच होते का? हेच. दाखवा लोकांना फक्त दाखवा. हेच आहे का? हा हेच आहे ना? हेच हेच औषधं मेडिसिन होते. मी त्यांना आज देण्यासाठी आलेलो आहे आणि हा. पुढचं ते कंटिन्यू करते. हा सांगा पुढं. आणि ते घेतल्यानंतर आम्ही घरी आलो. त्यांचे नियम मी अगदी नित्य काटेकोर पाळले. सकाळी जाणे, शपोटीची पुडी आधी तोंड सोडायची, त्याच्यानंतर अर्ध्या तासाने थोडं कोमट पाणी घ्यायचं, ते झाल्यानंतर दात घासायचे, त्याच्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने चहा घ्यायचं. असे नियम त्यांचे. तर नियम 11:30 परत ते पातळ औषध असतं ते घ्यायचं. त्यांच्या नियमाप्रमाणे केलं. पण माझा आजपर्यंत मला आता काही एक त्रास होत नाही. माझा अंगाला सतत कापरा होत होता, पायाने उठता येत नव्हते, ह्या पाय जास्त उजवा दुखत होता, त्याला पण खूप चांगलं वाटतं. म्हणजे एकदम समाधानकारक सगळं मला मिळालं. हे त्यांचे माझ्या तुमचं बीपी किती आता परवाला तुम्ही चेक केला, किती झाला? 120 120 होता. हा. तर मला मित्रांनो तुम्हाला सांगायचे, ज्यावेळेस ह्या माझ्याकडे आल्या होत्या ना भेंडा फॅक्टरीला, तर अक्षरशः मी त्यांना जेव्हा घराच्या बाहेर वाटा लावायला चाललो होतो तर त्या चक्कर येऊन पडणार होत्या. मी त्यांना तिथं धरलं. म्हणजे अशी बेकार अवस्था. आणि मला असं वाटत होतं की म्हणजे आई मला नाही वाटत 8-15 दिवस म्हणजे असं हे होते. अशी एक त्यांच्याकडे ती बघून ती कंडिशन. आता मी ज्यावेळेस आलो ते मला रोड सापडत नव्हता. त्यांच्या मुलांनी सोलापूरहून फोन केला, म्हणे ते आलेत. आणि ते मला अक्षरशः जवळजवळ 100-150 फूट स्वतः चालत आल्या. नाही तर त्यांना त्यावेळेस दिवशी 2-2 जण धरायला होते. 2-2 जण धरायला होते. चालायला त्यांना चालता पण येत नव्हतं, चक्कर येत होते. म्हणजे अशी कंडिशन आहे. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं की हे जे फायटोविस स्टेम सेल हा सायन्स मधला सगळ्यात जगातला मोठा शोध आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की निरोगी माणसाने जरी हे खाल्लं तर त्याला भावी काळामध्ये हार्ट अटॅक सारखे, पॅरालिसिस सारखे, ब्रेन हॅमरिंग सारखे हे आजार होत नाही आणि त्या माणसाचं आयुष्य हे 10 वर्षानं वाढू शकतं सेल्स क्रिएट झाल्यामुळं. तर हे औषध कॅन्सर असेल, TB असेल, HIV असेल, तुमचं शुगर असेल, BP असेल, मायग्रेन, थायरॉइड, तुमचे सोरायसिस, पांढरे डाग, कोचे आजार असतील, तुमचे अंगावरची सूज असेल, किडनी डायलिसिस असेल, हे कोणतेही प्रकार असू द्या, हजारो पेशंट आतापर्यंत आमच्याकडं म्हणजे कॅन्सर मुक्त झालेले आहेत, किडनी डायलिसिस पासून मुक्त झालेले आहेत, शुगर BP पासून मुक्त झालेले आहेत. आणि त्यामुळं हे मेडिसिन मिळण्याचं एकमेव ठिकाण तुम्ही भेंडा फॅक्टरी पत्ता सांगतो तुम्हाला मेडिसिन कुठं मिळेल. मुक्काम पोस्ट भेंडा फॅक्टरी, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, नागेश्वर मंदिराच्या समोर स्वर निवास या ठिकाणी तुम्ही मेडिसिन हे घेण्यासाठी येऊ शकता. किंवा तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती, स्क्रीनवरच्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. समाधानी राहा, निरोगी राहा, 100 वर्ष निरोगी आयुष्य जगा. धन्यवाद. थँक्यू. सर्वांना जय हरी. आदेश.